तुझी बायको तुला रस्ता सोडण्यात का इकडे लक्षात ठेव, समजलं का? इथं राहायचंय ना महाराष्ट्रात, आमच्या परामाणेच राहायचं. हे इथे येऊन दादागिरी करायचं ना. हा बोललेला बोल. बरोबर आहे. त्यांची इथे येऊन हीच चालले ना. यांच्या आया बहिणी तिकडे ठेवल्या गावाला आणि आम्हाला आया बहिणी काढायला आले इकडे. तुझी बायको बहीण कुठे? गावाला आहे. मग इथे या आया म्हणजे रस्त्यावर सोडल्या. तुला रस्त्यावर सोडल्यात का इकडे? लक्षात ठेव, समजलं का? इथं राहायचंय ना महाराष्ट्रात, आमच्या परामाणेच राहायचं. हे इथे येऊन दादागिरी करायचं ना. दिवाळी दसरे आले ना, बायकाचे ह्याच्यात सांगा तुम्ही. लक्षात ठेव, आजच्या नंतर कुठल्या बाईकडे वाकड्या नजरेने बघितलीस ना, ही तुझ्यापासून सुरुवात आहे. इथे सगळ्यांना सांगते, आजच्या नंतर जर कुठल्या बाईकडे चुकीची नजर मारली तर असंच होईल. हे तुझ्यासाठी बाहेरून तुमच्या आना बायका आया बहिणी तिकडे आणि इकडे मरवा. इकडे काय आया बहिणी रस्त्यावर नाही टाकले आम्ही. ह्या ताई आहेत, या तुम्हाला 2 मिनिटात सांगते, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते काय ते. पहिलं तिच्याकडनं समजून घ्या. मी फुलं घ्यायला आलेली तर त्याचा 110 रुपयाचा झालेला. मी त्याला 100 दिला आणि मी ते दुसऱ्यांकडे गेली फुलं घ्यायला. त्याने खूप घाणेरडं सवय त्याने वापर केला आणि मी सोनवणे साहेबकडे आली, मला न्याय भेटला. बस ही माझी विनंती. आज आपण महाराष्ट्रात सरकार मान्याप्रमाणे बोलतो, महिलांना 50% आरक्षण हे ते, पण महिला सुरक्षित आहेत का? हे लोक कुठून UP बिहार वरून येतात महाराष्ट्रात पोटपाणी पैसे कमवायला आणि आपल्याच आया बहिणींवर नजरा ठेवून घाणेरडे अश्लील शब्द वापरतात. तर अशा लोकांचं काय करायचं? आज महाराष्ट्रामध्ये फिरताना मनसेवरती चुकीच्या पद्धतीने बोललं जातं की दादागिरी करतात, मारहाण करतात. तर मग अशा लोकांचं काय करायचं? पोलीस ऍक्शन घेणार नाही, सरकार ऍक्शन घेणार नाही, यांचे लोंढे सतत इथे येणार. मग आम्ही करायचं काय? मी पुन्हा एकदा सांगते सर्व महाराष्ट्राच्या महिलांना की तुमच्यावरती कोणतीही गोष्ट घडल्यानंतर, पोलीस कायदा नंतर या लोकांचा हिसाब असाच स्वतःहून करा, त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला जा. आणि मनसे जोपर्यंत आहे तर महाराष्ट्रातल्या आया बहिणी तशाच सुरक्षित आहे. सन्माननीय राजसाहेबांचा हा आदेश आणि त्यांचे संस्कार, अविनाश जाधव साहेबांचा आदेश, त्यांचे संस्कार कधीच आम्ही चुकीचं होऊ देणार नाही. आणि पावली जशी ही ताई पुढे येऊन आवाज उठवला तर तिला पण सलाम आहे, कारण प्रत्येक महिलेनी लाज जाईल, लोकांना काय कळेल, तर हे करताना का नाही ह्या असे तोंड समोर आणायची काही यांना हे नाही. आणि मला असं वाटतं सरकारने ह्याच्यावर त्वरित ऍक्शन घ्या की जे येणारे लोंढे तुम्ही कुठून येता, काय येता, इथे त्यांचे आधार कार्ड काय आहे, ह्याच्यावर काही लक्ष दिलं जात नाही. जशा त्या आल्या आमचे रवींद्र सोनार साहेब आहेत ठाणे जिल्हा सचिव, त्यांच्याकडे त्वरित आल्यावर त्यांनी लगेच संध्याकाळी ऍक्शन घेतली आणि या महिलेला आज न्याय मिळवून देण्यासाठी आलो. ही महिला म्हणून ही सगळ्यांची आई बहीण आहे, यांच्या आई बहिणी गावाला असतात म्हणून का तुम्ही आमच्या आई बहिणींवर नजर ठेवून बसाल का? हे खपून घेतलं जाणार नाही. आजच्या नंतर मनसे आक्रमक आहे, कायम राहणार आणि या गोष्टींना न्याय देण्यासाठी मनसेच पुढे येणार. बाकीचे बांगड्या घालून बसले टक्केवारी मोजत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे. रवींद्र सोनार देखील त्यांच्यासोबत सांगणार. काय सांगाल? पाया पडून आज या ठिकाणी अनेक ठिकाणी आपण पाहिलं तर अशाच ज्या घटना आहेत त्या घडत आहेत. महिलांना वारंवार याचा त्रास सहन करावा लागतो. कसं हे ताई थांबलं. मी रवींद्र सोनार. आज ही ताई ज्या दिवशी घटना घडली त्याला 2 दिवस झाले त्या घटनेला. त्यावेळेस तो पळून गेलेला होता. ती आपल्या ऑफिसला आल्यानंतर तिने मला ही घटना सांगितली तर मी त्याला हे आणायचा प्रयत्न केला, तो पळून गेलेला होता. आज त्या ताईला घेऊन आम्ही इथे आलोय आणि त्याला त्याचा प्रसाद जो मिळायचा आहे तो मिळालेला आहे. मला ह्याच्यावरनं एक सांगायचं की ह्या फुल मार्केटमध्ये इतकी गर्दी असते की इथे अनेक जण 2-3 प्रकार आधी घडलेले होते की महिलांच्या बाबतीत, पण काही महिला समोर येत नाहीत सांगायला की ते घाबरतात. पण ही महिला समोर आली आणि त्यांनी
आपल्या मनसेच्या ऑफिसला त्यांनी तक्रार केली आणि त्यामुळे मी आज ह्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आज त्याला जर समजलं नसेल तर ह्याच्यावर अजून बाकीच्यांनी पण समजून घ्यावं की जर महिलांच्या मध्ये कोणत्याही जाती समाजाची असो, आज ही जी महिला ही पण युपीचीच आहे, पण तिने मनसेकडे आली आणि तिने न्याय मागितला. आज हे भोजपुरीमधनं काहीतरी बडबडतात महिलांना, ती महिलांना कळत नाही. पण आज त्यांना ती भोजपुरी तिला कळत होतं त्यामुळे ते सगळं कळलं, त्यांनी तिच्याबद्दल बोललेलं होतं. पण ह्याच्या पुढे मी एक समज देऊ शकतो की माझं ऑफिस मनसेचं ऑफिस या परिसरात आहे, तरी प्रत्येकाने समजून जावं की इथे जिथे वाईट प्रकार घडण्याचा प्रयत्न केला तर हातपाय तोडल्याशिवाय मनसे गप्प बसणार नाही. राजसाहेबांची आम्हाला ताकीदच आहे की जिथे अन्याय दिसेल तिकडे लाथ मारा आणि ह्याच्या पुढे हे प्रकार आमच्या इथे वाढणार नाहीत आणि होणार नाही याची दक्षता आम्ही मनसेवाले सगळे कार्यकर्ते घेऊ. बस बस बस